चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका, त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेलं महाराजगुडा गाव। गावातील एकूण मतदार 281 आणि यात एक दिव्यांग मतदार। होय, या एका दिव्यांग व्यक्तीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहोचते आणि गृहमतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेलं मत नोंदवते। हीच लोकशाहीची खरी ताकद। सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत हे महत्त्वाचं आहे। कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40% जास्त दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे। याच अनुषंगानं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे। याचा शुभारंभ सोमवारी 8 एप्रिल रोजी दुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात झाला। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा राठोड या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृहमतदानाची इच्छा व्यक्त केली होती। त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12D भरून घेतला होता। सुरेखा यांचे गृहमतदान घेण्यासाठी सोमवारी 8 एप्रिल रोजी जिवती तालुक्यातील टीम क्रमांक 10 महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहोचली। गृहमतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपलं अमूल्य मत नोंदवलं। सुरेखा या पूर्णपणे दिव्यांग आहे। त्या एका क्षणासाठी सुद्धा उभ्या राहू शकत नाही, त्यामुळे त्यांनी आपलं मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदवलं आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे। सुरेखा राठोड, महाराजगुडा, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर। मी दिव्यांग आहे। प्रशासन घरी येऊन मत घेतलं याचा मला आनंद। मी मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती, आज घरून मतदान केलं याचा आनंद आहे। संग्राम किसन कोरपल्लीवार मतदानासाठी घरी आले लोक। आम्ही म्हणलं आम्हाला मतदान जाता येत नाही, आम्ही जात नाही। त्यांनी जागेवर आमचं मतदान घेतले। हो, आम्हाला आनंद झाला।